नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 अ मधून ओबीसी पुरुष गटातून मी फॉर्म भरलेला आहे. या ठिकाणी पार्टी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने उमेदवारी दिल्यावर आम्ही नक्की करू. ज्या पद्धतीने पार्टी सांगेल त्या पद्धतीने वागणारे कार्यकर्ते आहोत आम्ही, असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मागच्या वेळी वहिनी होते, यावेळी तुम्ही इच्छुक आहात. मी स्वतः भरलो आहे. ज्या 10 वर्षामध्ये ज्या नगरसेविका अंबिका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भागातून विकास केला आहे, महिला असून एक चांगल्या पद्धतीने विकास करायचा प्रयत्न केला आहे. आत्ताच कोळीसाहेब म्हटले बोलल्यावर जास्त काही होत असतं, त्या पद्धतीने सभागृहातून एक चांगला आवाज उठवून चांगल्या पद्धतीनं आणखीन या आमच्या भागातील नागरिकांची सोय करायची 100% प्रयत्न करू. विशेष म्हणजे आमच्या भागातील सगळ्या माता भगिनी, व्हिडिओ बनणाऱ्या माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी लघु उद्योग काय चांगल्या वेगळ्या पद्धतीनं करता येतं आहे का आम्ही नक्की पाहणार आहोत. कोळीसाहेब सांगितलं की जे मैदान आहेत त्या मैदान चांगल्या पद्धतीनं माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वात एक विकास आणि दोन्ही मैदानं एक चांगल्या पद्धतीनं करून दाखवायचा आपण नक्की प्रयत्न करू. विशेष म्हणजे गेले 4 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. त्या प्रशासकामध्ये सुद्धा माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी आम्हाला कोणालाही वाऱ्यावर न सोडता आमच्या भागामध्ये नगरसेवक असल्यासारखं आम्ही कंटिन्यू त्या लोकांच्या नागरिकांच्या संपर्कात होतो आणि आत्ताही काम करतो आहे. विशेष म्हणजे त्यांचा निधी ज्या ठिकाणी काही गरजा आहेत त्या सगळ्या कोट्यवधी रुपयाचा निधी प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक चांगल्या पद्धतीने देऊन त्या ठिकाणी नक्की भारतीय जनता पार्टीचा कमळ उगवल्याशिवाय स्वतंत्र लढणार बीजेपी. हो, आम्ही स्वतंत्र. 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री माझे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. माझ्याबरोबर राजकुमार पाटील आणि आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांच्या वतीने आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले. यावेळेस तुम्ही प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार ऑलरेडी तुम्ही करत आलेला आहे, त्याच्यापुढे नवीन पद्धतीने कशा पद्धतीने त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मी तिसऱ्यांदा आहे. तिथले प्रत्येक काम आम्ही म्हणजे ते परिवार म्हणून आम्ही त्या प्रभागाला बघतो. त्या ठिकाणी सगळे काम माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री यांच्या निधीतून आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यात प्रभाग क्रमांक 3D मध्ये या ठिकाणी जो गेल्या अनेक वर्षापासून जय भवानी क्रीडांगण त्या ठिकाणी थोडंफार दुरुस्ती राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मैदान करण्याचं मानस आणि तसेच दुसरं पार्क स्टेडियम करण्याचं जे पर्ल गार्डन या ठिकाणी जय भवानी या ठिकाणी 6 एकर जमीन या ठिकाणी क्रीडांगणासाठी आरक्षण आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असं नाव दिलेलं आहे. त्याचं पूर्ण माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे देशमुख मालकांचा फोन आला होता का फॉर्म भरा म्हणून, का तुम्ही स्वतः? कुठल्याही प्रकारे कुणाचा फोन आला नाही, परंतु माननीय या शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आपापल्या ह्याच्यानी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या. त्यामुळे आम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे. दादा, तुमच्या प्रभागामध्ये पक्षाचा लोगो चालतो का चेहरा चालतो? प्रभाग क्रमांक 3D भवानीपेठ या ठिकाणी सर्व आजूबाजूच्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो. लिस्ट कधी जाहीर होईल काय? लिस्ट अजून मला काय माहित नाही. आज आमची उमेदवारी भरण्याचं धावपळीमध्ये आम्हाला काय माहित नाही. आता गेल्यानंतर आम्ही एबी फॉर्म भरले का? एबी फॉर्मचं कसं? एबी फॉर्म उद्या 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही द्या, असं त्या देतील असं